जोहे विपक्ष रामवाडी या दोन संघामध्ये सामना आहे. तर सामन्याला मात्र इथे सुरुवात केली जाईल. अर्थातच आजचा मेगा फायनलचा दिवस गोलंदाजी मार्कवर सिद्धू. जोही संघाचा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. स्ट्राइक इनला फलंदाज आहे प्रथमेश. नॉन स्ट्राइक इनला अतुल. रामवाडी विपक्ष जोहे या दोन संघामधला पहिला सामना कालच्या RPL 2024 मध्ये वीर मराठा जोहे संघ पराभूत झाला आणि त्या जोह्याचा हा संघ इथे मात्र मैदानावर उतरलाय. हे मला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. पहिला चौकार याच्या बॅट मधून येतोय. 4 धावसंख्ये संघाचं खातं खोललं जातोय. ओपनिंग मिळते संघाला. एक चेंडू 4 धावा धावपटलावर आहेत. सेकंडला पुन्हा एकदा प्रथमेश ज्याच्या बॅट मधून आता आपण चौकार पाहिला. चांगला चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चेंडू पडल्यानंतर इथे थोडा बाहेर पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. चांगला गोलंदाज सिद्धेश पण पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. अगदीच अचूक पट्ट्या चेंडू आला आणि कव्हर ड्राईव्हचा फटका डीप कव्हरच्या दिशेने चौकार पाहिला. दुसऱ्या चेंडू डॉट. तिसरा चेंडू यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटचा मात्र इनर रेंज लागतोय. चेंडू खेळपट्टीवर रेंगाळत राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना इथे सिद्धेश या गोलंदाजाला पाहतोय. चांगला क्रिकेट संत गतीमध्ये हा क्रिकेट चालू आहे. जिगर ट्रॉफी 2024 स्पर्धा आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये आपण या दोन संघांना एकमेकाच्या विरोधामध्ये पाहतोय. सिद्धेशाचा पुढचा चेंडू. यावेळेला बॅटची कडा आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पहिला गडी वाघारी परतलाय. रामवाडी संघाचा धावपटलावर धावा स्थिरावल्या गेल्या. 4 या आकड्यावर धावपटल आपल्याला दिसेल. चांगली गोलंदाजी सिद्धू याची. पहिल्या चेंडूवर कबरच्या दिशेनं चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय सिद्धू. सोह्याचा संघ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग स्टंप वरून ऑफ स्टंप मध्ये ॲक्युरेट इथे शफल केलं गेलं होतं आणि तिथून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू समोरच्या दिशेने आला. चेंडूने उचली तेवढी घेतली नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू आजूबाजूला रेंगाळत राहिला. एक धावसंख्या अर्जित केली गेली. स्पीडअप करायचा विनंती असेल माझी. जो हे संघ टीम मीटिंग घेऊ नका, कारण आज बघा आजचा हा वेळ असाच जाणार आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. जो हे संघ सार्थकजी मात्रे सर्वांना विनंती असेल माझी की आपण लवकर लवकर घ्यायचं आहे. आमचे मॅक्स दादा देखील असतील या संघामध्ये. विनंती असेल. पलाश असेल, काल तो देखील RPL 2024 मध्ये त्याला पाहिलं आपण.
सार्थक म्हात्रे असा संघ होता, पण आयुष्यामध्ये जय पराजय हे दोन भाग आहेत. त्यापैकी पराजय पत्करावा लागला वीर मराठा झोई संघाला. पण आज झोई संघ मैदानात उतरलाय. गावचा हा संघ, कालचा हा संघ फ्रँचायझीचा होता, पण आजचा हा संघ मात्र स्वतः गावचा संघ. सार्थक म्हात्रे, मॅक्स, पलाश यासारखी एक स्टार कास्ट आणि सिद्धू सारखी स्टार कास्ट या संघामध्ये आहे. रामवाडीचे हे खेळाडू आहेत ते तेवढे परिचयाचे नाही. त्यांच्यामध्ये देखील प्रथमेशानं पहिला चौकार मारून इरादे स्पष्ट केले असं म्हणतात. तर त्या पद्धतीची सुरुवात करून दिली. त्यानंतर तो देखील माघारी परतला. गोलंदाजी मार्कवर सार्थक म्हात्रे नवोदित आणि यंग स्टार हा खेळाडू जो हे संघाचा हमरापूर विभागाचा यंग टॅलेंट, त्यामध्ये सार्थक म्हात्रे याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम क्रिकेट या फलंदाज आणि गोलंदाज म्हणून तो करत असतो आणि खेळत असतो हा क्रिकेट. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. यष्टीरक्षक वारंवार सूचना देतोय क्षेत्ररक्षकांना. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टमची लाईन पकडतोय. कंप्लीट ऑफस्टमची लाईन पकडली होती. इम्पॅक्ट देखील त्याच ऑफस्टमच्या दिशेनं होता. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला कव्हरच्या दिशेनं. एक धावसंख्या अर्जित केली गेली. एक धावसंख्येनं मात्र धावपटल पुढे गेलं. धावपटलावर धावा आहेत रामवाडी संघाच्या. 5 धावा धावपटलावर आहे. चांगली गोलंदाजी सिद्धूने केली. चौकार पहिल्या चेंडूवर आल्यानंतर कमबॅक, तिथून 4 आणि इथून 1. चांगले कौतुक करेल या गोलंदाजाचा. नवोदित गोलंदाज यंग ब्रिगेड जो या संघाच्या ऑन ड्राईव्हचा हा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय. तिथे क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय, पण तो उचलणार. कल्पेश क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकेरी धावसंख्येने धावपटल मात्र पुढे जाईल. आता मात्र रामवाडी संघ थोडा प्रेशरमध्ये खेळ करतोय. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जो कौल होता तो अर्थातच जोहे संघाच्या वतीने लागला. 1 विकेट मिळाली जोहे संघाला. 4 धावा मात्र सिद्धू यानं पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या. आता पॉवर प्ले संपलाय आणि सार्थक मात्र गोलंदाजी करतो. चांगला अचूक टप्पा. गुडलेंट स्पॉटवर चेंडू पडते. गुडलेंट स्पॉट जो आहे तिथे चेंडू पडल्यानंतर हलकासा आता उचली घेते. मगाशी सिद्धू याचे चेंडू खाली राहत होते. आता जे सार्थक याचे चेंडू पाहिले तर थोडे उचली घेतात. बॅकफुटला टाकतोय चेंडू आणि अशा कारणाने उचली घेणारे चेंडू सार्थक मात्र फेकतो फलंदाजाला. या बल्ला लोवर फुलटाचा चेंडू रिवर्स अटेम्प्ट केला. अप्रतिम फटका. रिवर्स अटेम्प्ट केल्यानंतर हा चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. यानंतर होणारा सामना जिते विपक्ष हमरापूर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. तयारी करायची आहे. यावेळेला मोठा फटका कऊ कॉर्नरच्या वरून. कल्पेशला मात्र प्रेक्षकाची भूमिका बजवावी लागली. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा हा मात्र येते मोठा फटका या फलंदाजाच्या बॅटमधून देऊन जातील. 6 धावा धावपटलावर धावा दिसतील. 18 धावा. अप्रतिम फटकेबाजी करायला सुरुवात केली गेलेली आहे अतुल याच्याकडून. जो अतुल प्रथमेश याच्यासोबत सलामीला आला होता. प्रथमेश मात्र माघारी परतला आणि त्यानंतर अतुल यानं मात्र जबाबदारी स्वीकारली संघाची. आणि स्वीकारताना हे 2 मोठे फटके, एक रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला आणि आता मात्र ऑन ड्राईव्हचा फटका कऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा 6 धावसंख्येसाठी. सार्थक मात्र थोडा प्रेशरमध्ये येतोय, कारण 2 मोठे फटके प्रेशर क्रिएट करत असताना सार्थक मात्र याच्यावर. चांगली लाईन. आता मात्र चांगली सुरेख लाईन मित्र म्हणेल. मगाशीन फुलटा चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केला. ओव्हरपीच चेंडूवर काऊ कॉर्नरच्या वरून मारलं. आता ऑफस्टमच्या बाहेर लाईन पकडली गेली. गुडलेन स्पॉट आहे तिथे चेंडू पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर निघतोय. शफल केलं गेलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकांचा इथून खेळ संपतोय. 2 षटकांनंतर 1 विकेटच्या मोबदल्यात 18 धावा धावपटलावर आहेत रामवाडी संघाची. चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके, धावसंख्येला एक चांगला आकार मिळाला. 18 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात रामवाडी संघ.
केल्या होत्या, चांगलं षटक हाताला होतो. तो सिद्धू मात्र काऊ करण्याच्या दिशेने पकडला गेला झेल आणि संपला गेला. या बेलला मात्र कपिल कोहलीचा खेळ. चला स्पीड अप करा, टीम मीटिंग नका घेऊ कृपया करून. आपला फलंदाज मैदानाकडे आलाय. जास्तीत जास्त आपण टीम मीटिंग घेऊ नका कृपया करून. आम्हाला सहकार्य करा. मेगा फायनलचा दिवस आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्या शब्दरचना मी त्याचा वापर करतोय. आपण देखील राग मानून घेऊ नका, कारण प्रत्येक वेळेला आपण पण भविष्यामध्ये मॅचेस ठेवतो आणि त्यावेळेला आपल्याला देखील वाटतं की झपाट्यानं व्हाव्या. तीच अपेक्षा आम्ही देखील आपल्याकडे बाळगतो. अर्थातच गोलंदाजी मार्कवर पलाश मोकल एक अप्रतिम गोलंदाजी करतोय, भेदक गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर ओव्हरपिच चेंडू दिला होता आणि काबू करण्याच्या दिशेने सिद्धेश मोकल याने झेल पकडला. खेळ संपवला कपिल कोहलीचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू समोरच्या दिशेने आता चेंडू पडतोय आणि अचानकपणे उचली घेतोय फलंदाजाला. इथे मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने मारायचं होतं, पण चेंडू अदलला पायाला आणि त्यानंतर खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहिला आणि इथून एक धावसंख्या लेग बायट्सच्या माध्यमातून रामवाडी संघाला मिळेल. यावेळेला मात्र पलाश मोकल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा फटका. आपण पहिला ऑप्टमच्या बाहेर चेंडू फेकला होता, ऑप्टम वरून चेंडू खेचला गेला. हा तर डीप स्कोअर लाईकच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जयेश तिथे आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. अशा पद्धतीचे फटके या लेदर क्रिकेटमध्ये नसतात. प्रिन्सिपल आणि रूल्स जे आहेत ते मात्र अशा पद्धतीचे फटके मारण्याची परमिशन लेदर क्रिकेट देत नसतो. लेदर क्रिकेट फक्त सांगतो की ऑफ स्टंपचे चेंडू ऑफ स्टंपला मारायचे, लेग स्टंपचे चेंडू लेग स्टंपला आणि स्ट्रेट ड्राइव्ह म्हणजे व्ही शेपमध्ये जो क्रिकेट खेळतो तो एक चांगला खेळाडू असं संबोधित केलं जातं. आणि आता मात्र एवढं क्रिकेट फास्ट झालं बघा, कशाही पद्धतीचे फटके केल्याचे प्रयत्न केले जाते. यावेळेला मात्र यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, 4 मुंड्या चित केलंय फलंदाजाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन जाईल. धावपटलावर धावा स्थिरावल्या गेल्यात 25 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात रामवाडी संघ. अर्थातच रामवाडी संघ पटकन असा हाय जम्प घेतोय धावसंख्येमध्ये आणि तिथून मग एक ब्रेक थ्रू मिळतोय. परत मग थोडासा म्हणजे स्कोरिंगमध्ये व्यत्यय निर्माण होतोय आणि अशा पद्धतीने धावसंख्येला आळा घातला जातोय आणि रोख लावला जातोय. गोलंदाजाकडून पलाशाचं कौतुक करावं लागेल. एक मोठा फटका आला, त्याने चांगला चेंडू होता, पण फलंदाजानं केलेलं एक्स्ट्रा एफर्ट्स मी तर मानेल वंटी दादा. कारण ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जर आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेनं मारत असाल तर एक ते विशेष असं कौशल्य लागतं आणि ते एक पॉवर आणि ताकद जनरेट करावी लागतं. 25 धावा धावपटलावर आहेत 3 विकेटच्या मोबदल्यात रामवाडीचा संघ. अक्षय स्ट्रायकिनला फलंदाज आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकिनला फलंदाज दर्शन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पलाश मोकल, त्याच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. हाफ ट्रॅकरचा चेंडू मोठा फटका इथे पुल केलाय आणि पुल झालाय सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. हा जाईल ह्यूज मॅक्झिमम फटका येतो जिगर ट्रॉफी 2024 अक्षय याच्या बॅट मधून. अप्रतिम फटका इथे आपण पाहतोय. बाउन्सरचा अटॅक केला होता आणि इथे मागे वळून पाहिलं नाही. विकेट गेलेली आहे, प्रेशर आहे, ते पाहिलं नाही. फक्त आपल्या संघाला धाव पाहिजे हे पाहिलं आणि मोठा फटका उधळून दिला अक्षय यानं. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिक केला होता, इथून मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं पकडला जाईल झेळ. सार्थक म्हात्रे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि संपेल इथे अक्षय याचा खेळ. इथे मॅच संपते. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरमध्ये धावपटलावर लागल्यात 31 धावपटलावर लावल्यात रामवाडी संघानं. 32 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. ते अर्थातच जोहे संघापुढे. अर्थातच जोहे संघाचे बरेचसे प्रेक्षक वर्ग आज इथे रोहनजी मोकल हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे बंटी दादा देखील आहेत, उत्कृष्ट पंच. बरेच वर्ष आम्ही त्यांना पाहिलंय पंच म्हणून कामगिरी करत असताना. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच आहे असं.
फर्स्ट राऊंड आय थिंक 4 ओव्हरचा आहे. फर्स्ट इनिंग ही 4 ओव्हरची आहे. पण आपले बॅट्समन निघून गेले आणि मग आम्हाला इथे अनाऊन्स करावं लागलं की 3 ओव्हरची मॅच आहे, कारण दोन्ही बॅट्समन आपले तिकडे निघून गेले. स्पीडअप करा. हॅलो, कपिल कोहली मॅच 4 ओव्हरची आहे. तीन षटकानंतर 31 धावा धावपटलावर लागले. स्पीडअप करायचं आपण. स्टॅकिनला फलंदाज दर्शन. अक्षय पाटील घारे या नावानं प्रसिद्ध आहेत. गोलंदाजी मार्कवर मॅक्स वैभव धुमाल. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी मार्कवर. लोअर फुलटाचा चेंडू, मोठा फटका याला दर्शनाच्या बॅटमधून डिप मिडविकेट सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा हा जिगर ट्रॉफी 2024चा दणदणीत षटकार. अप्रतिम फटकेबाजी आता करताना रामवाडी संघ. ड्रिंक्स ब्रेक 3 षटकानंतर झाला आणि त्यानंतर चौथ्या षटकाला सुरुवात केली. वैभव धुमाल गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर लोवल फुटाचा चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने उधळून लावला. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर लाईन पकडली गेली. शफल करून खेळण्याचा प्रयत्न आहे. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी मात्र त्यांची मागणी मात्र इथे स्वीकारली आणि अर्थातच यष्ट्यांवरती शॉट सिलेक्शन करत असताना मात्र तोळ गेला आणि तिथून मात्र पंचांनी बोट उंचावला अवकाशाकडे आणि विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दर्शन आपण पाहतोय. 37 धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यात रामवाडी हा संघ मैदानात उतरलाय. जोहे संघाच्या विपक्षामध्ये रामवाडी विपक्ष जोहे हा 2 संघामध्ये ही लढत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला जोहे संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं रामवाडी संघाला आणि आमंत्रण स्वीकारत असताना 3 षटक आणि चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावपटलावर धावा 4 विकेटच्या मोबदल्यात 37 धावसंख्या 37. लॉस ऑफ 4 विकेट्स. रिमेनिंग 4 balls in this over because match between the two teams, the 4 overs, the 3 over is completed and last over 2 ball is completed and 4 ball is balance. याला मोठा फटका उभर पिच चेंडू पुन्हा एकदा डीप मिडविकेट सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा ह्यूज मॅक्सिमम हा येतोय षटकार. शॉटच्या माध्यमातून फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा बाहेरची एज लागली आणि चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये झेल पकडला गेला. इथे 6वा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. धावपटलावर धावा आहेत 43 धावा रामवाडी संघाची.
43 धावा धावपटलावर आहे. जो हे संघ आपण पाहतोय धावा गोलंदाज देतोय पण नंतर एक ब्रेक थ्रू घेतोय, पण या ब्रेक थ्रूचा तेवढासा फायदा नाही, कारण तो ब्रेक थ्रू तुम्हाला मिळतोय तो फलंदाज आधीच धावा बनून झालेल्या असतात, त्याच्या 2 ते 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये येऊन नंतर तो आउट होतोय. याचा फायदा निश्चित रामवाडी संघाला होतोय. रामवाडी संघ त्याचे प्रत्येक येणारे फलंदाज चौकार षटकारांची भाषा बोलतात आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर निघून जातात. हा असा एक अनुक्रम रामवाडी संघाच्या फलंदाजांचा पाहिला. 5 गडी मैदानाच्या बाहेर आहेत, पण 5च्या 5 गड्यांना षटकार मारून मैदानाच्या बाहेर गेलेत. असा एक अनुक्रमांक लावलाय त्यानं. या बल्ला मात्र पॉइंटच्या दिशेनं एक धावसंख्या अर्जित केली. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं अक्षय घाऱ्या, पण या दरम्यान आपण पाहतोय 4 षटकांचं निर्धारित खेळ संपतोय आणि हा खेळ संपल्यानंतर धावपटलावर धावा लागल्यात. 44 धावा धावपटलावर लावल्यात. 45 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलं रामवाडी संघानं जोही संघापुढे. हा जोही संघ 24 चेंडूमध्ये 45 धावा कशा पद्धतीने बनवते पाहणार आहोत, कारण अर्थातच यामध्ये सार्थक मात्रे असेल, सिद्धू असेल, मॅक्स धुमाल, पलाश, कल्पेश ही एक फलंदाजांची स्टार कास्ट आहे आणि या फलंदाजाच्या स्टार कास्टला इथून धावा बनवायच्या आहेत. तर 45 त्या बनतील की नाही बनणार याचं उत्तर मात्र अगदी थोड्या वेळामध्ये मिळेल, कारण दुसऱ्या इनिंगला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच. रामवाडी संघ वेल दौडू नका आणि जोहे संघ आपण फलंदाज लगेच पाठवायचा. एक चांगला शिस्तबद्ध जोहे संघ यूट्यूब माध्यमातून आपण पाहू शकता. कॅमेरामॅनने त्यांच्यावर फोकस केलंय, एकदम लाईनमध्ये आले आणि लाईनमध्ये सध्या मैदानाच्या बाहेर जात आहेत. हे एक शिस्तबद्ध क्रिकेट आहे आणि हा शिस्तबद्ध क्रिकेट जर टिकवायचं असेल तर आपल्या सर्वांनी डिसिप्लिन मध्ये राहिलं पाहिजे. तो डिसिप्लिन इथे दिसून येतोय आपल्याला जोही संघाच्या माध्यमातून. 44 धावा धावपटलावर लावल्या. 4 षटकामध्ये रामवाडी संघानं 45 धावसंख्येचं आव्हान ठेवलं. यामध्ये चांगली कामगिरी केली ती अर्थातच अतुल यानं 3 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिलं. दर्शन यानं 1 षटकार मारला, आकाश यानं 1 षटकार मारला. असे प्रत्येक खेळाडू जो बाद झालेला खेळाडू त्या प्रत्येक खेळाडूनं चौकार षटकार मारून तो मैदानाच्या बाहेर गेला. अशा पद्धतीने आपल्या संघाला त्यानं सावरलं आणि 44 धावा धावपटलावर लावल्या. 45 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. ते जोही संघापुढे सलामीची जोडी मैदानाकडे पाठवायची आहे. रामवाडी संघ मैदानावर आलाय. जोही संघ सार्थक मात्रे आपण सलामीची जोडी मैदानावर पाठवा. जिते आणि हमरापूर या पुढचा सामना आहे. तर नाणेफेकीचा कौल जिते संघाने जिंकलाय. जो काही निर्णय आपला असेल तातडीने तो निर्णय घ्या आणि मैदानाचा ताबा घ्या. आपण सलामीची जोडी मैदानाकडे जोही संघाची सार्थक म्हात्रे आणि पलाश मोकल RPL 2024 मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होतं वीर मराठा जोही संघामध्ये ती जोडी विध्वंसक जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ. सामन्याला सुरुवात करायची. सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आलेली आहे. चेंडूची चाचपणी करतात दोन्ही खेळाडू. आमचे उमेश भाई या मैदानावर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. उद्योजक उमेश भाई यांचं सहर्ष स्वागत. शाळेची वेळ झाली असेल तर मुलांनी शाळेत जायचं आहे. इथे थांबू नका. आपण तिकडे पहिले शाळा शिका आणि मग क्रिकेट खेळा.
शाळेच्या वेळेमध्ये शाळा, खेळायच्या वेळेला खेळ, हे लक्षात घ्या. आम्ही शाळा शिकून इथं आहोत, त्याच्यामुळे तुम्ही देखील तसंच करा. इथले तुमचे दादा लोक जे क्रिकेट खेळतात ते शाळा शिकून क्रिकेट खेळतात आणि आता कामावर जाऊन वेळ काढून क्रिकेट खेळतात, ते असेच नाही. त्याच्यामुळे तुम्ही देखील शाळा शिका आणि भविष्यामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करा. त्याच्यामुळे आपण जर वेळ झाली असेल तर लगेच आपण शाळेच्या दिशेने मार्गस्थ व्हा. फिर से एक बार आपको ले चलता हूँ मुकाबले की ओर. जिगर ट्रॉफी 2024 में राष्ट्रभाषा हिंदी में गेंदबाजी मार्ग के ऊपर प्रथमेश स्ट्राइक इन जो है की तरफ से सार्थक मात्रे. नॉन स्ट्राइक में आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे पलाश मोकल. पहली गेंद पटकी भी ऑफ के बाहर थी, बल्ले का किनारा लगा, मुहिम किनारा लेके गेंद चली गई गली में. अच्छी कोशिश, यहाँ पे कबर ड्राइव करना चाहते थे सागर मात्रे, सार्थक मात्रे. जिस तरह से टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली थी ऑफ स्टंप के, और उस तरह से बल्ला भी चलाया था, लेकिन बल्ले का टॉप एज लेने के बाद महिम सा किनारा लगा, गेंद यहाँ पे गली में पकड़ी गई. डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई 23 गेंदें और जीतने के लिए 45 रन की आवश्यकता होगी यहाँ से. फिर से पटकी भी गेंद, इस बार ऑफ स्टंप के बाहर लाइन दी थी, इनविटेशन दिया, स्वीकार किया. कवर के ऊपर से डिप कवर में गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ इस बल्लेबाज के बल्ले से तनतनाता हुआ चौका. इस बार लेग ग्लांस करना चाहते थे, बल्ले का किनारा लेके लेग गली में कैच पकड़ेगी अक्षय घारिया. इन्होंने कैच पकड़ा और सार्थक मात्र जैसे नामचीन बल्लेबाज का पहला विकेट का पतन हुआ. पहले विकेट का नुकसान होते हुए जो है टीम का 4 रनों के ऊपर 3 गेंदों का खेल हो चुका है. 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर. हॅलो, चला मैदानाकडे वळी. आपण धावसंख्या जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 4 या आकड्यावरती चांगली सुरुवात पाहायला भेटते. आणि ते फलंदाज मात्र बाद झाला तो सार्थक, आणि त्याच्या जागा भरून काढणारे नौका फलंदाज मैदानात उतरलाय तो प्रथमेश. आतापर्यंत 1 विकेट घेतली, चौकाराचा मार खाल्यानंतर कमबॅक करून दिलाय तो म्हणजे सार्थकच्या विरोधात गोलंदाजी करून सार्थकची विकेट मात्र प्राप्त केली गेली आहे. गोलंदाज तयार आहे. चला थोडासा उशीर होतोय, जास्त वेळ घेऊ नका, कारण की आज फायनल दिवस. फायनल दिवसामध्ये तुम्हाला अजून बरेच सामने खेळवायचे. त्या अनुषंगाने आजचा दिवस थोडासा लेट सुरू झाला. आजची मॅच देखील 11:30 वाजता सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतो स्पीड अप करायचे. गोलंदाज तयार प्रथमेश, त्याच्या अगेन्स्ट समोर आहे तो म्हणजे सिद्धू, नवीन फलंदाज. आडो बॅटने खेळायचा होता, चेंडू गोलीमध्ये जातो, क्षेत्ररक्षक आहे, उचलणार फेकणार, एक धाव मिळते. एका धावीने मात्र धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 5 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात पाहायला भेटते आतापर्यंत तरी. 5 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला भेटतात. चांगल्या सुरुवातीला तर मात्र एका विकेटच्या जोरावरती चांगली गोलंदाजी करताना दिसतोय रामवाडी संघ. अजूनही 20 चेंडू 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल मैदानावरती. मोठा फटका पाहायला भेटतो, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक काय तैनात, झेल टिपला जाईल का, आणि फलंदाज सिद्धू बॅक टू डग आउट. चांगला फटका मारायचा होता परंतु ताकद कमी पडली. ताकदीच्या जोरावरती आता विकेटची पडझड मात्र पाहायला भेटली. फलंदाज सिद्धू बॅक टू डग आउट पाहायला भेटतोय. इथे मात्र दुष्काळात 13वा महिना चालू झालाय जोहे संघाचा. अजूनही 19 चेंडू 40 धावसंख्या काढायची आहे, आणि त्या अनुषंगाने आता मात्र चांगला फलंदाज मैदानात उतरणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज बॅट्समॅन नेम प्लीज. चला जोहे संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे.
जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती करतोय स्पीडअप करायचं आहे. नवीन फलंदाज मात्र आता गिराक नंबर 4 वरती येतोय, तो म्हणजे साहिल. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. 5 धावा फलकावरती लागल्यात. अजून 19 चेंडू 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा. टार्गेट खूप मोठे आहे, परंतु क्षमता ठेवावी लागेल, जिद्द ठेवावी लागेल, ती म्हणजे फलंदाज करणाऱ्या टीमला. जो ही टीम आउट बॅटने खेळून काढले. क्षेत्ररक्षक तैनात होता, साफला लचला गेला आणि या साफल्यामध्ये फसला गेला तो साहिल. फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय, तो म्हणजे साहिलच्या स्वरूपात. फलंदाज तिसरा डगआउट मध्ये जाताना दिसतोय. कॅप सिलेक्शन काढायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, त्याने झेल टिपला गेला आणि अखेरच्या क्षणाला मात्र फलंदाज तिसरा बाद होतोय. आणि आता खऱ्या अर्थाने दबाव वाढला गेला दोन्ही टीम कडून. आणि गोलंदाजी करणारी टीम मात्र आता चांगल्या जोमाने प्रयत्न करताना दिसेल आपल्या संघासाठी. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये करते 40 धावा आणि या 40 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे देखील सांगणं खूप कठीण असेल. नवीन फलंदाज कल्पेश स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मागमध्ये गोलंदाज सज्ज आहे, तो म्हणजे चला बॉलरचं नाव सांगायचं मला. बॉलर नेम प्लीज. खुशी. चांगला फटका खेळायचा होता, एकदा मात्र मिळाले. एका धावीने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. वाईट बॉल, वाईट +1 माफ करा. अतिरिक्त धाव मात्र खात्यात जोडली गेली. अतिरिक्त सोबत बोनस देखील भेटला गेला आणि या वाईटच्या मदतीने 2 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 7 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला ना तर 7 धावा पुरेसा नाही आहेत त्या म्हणजे दोन्ही टीमला. अजूनही 18 चेंडू 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 धावा 18 चेंडू आणि चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एकदा मिळते. एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. येणारे 17 बॉल 37 धावांचा पाठलाग काढते. 37 टू विन. आमचे समालोचक अक्षय सर इथे उपस्थित आहेत. त्यांची पुढच्या आवाज त्यांच्यामध्ये असेल, परंतु या चेंडू मागे फटका मोठा पाहायला भेटतो. चेंडू जाईल स्टॅटिक स्टेडियम वरती. पंचांचा 6 धावींचा इशारा आणि या 6 धावीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावरती. इस बार बड़ा छक्का डेविड विकेट की तरफ हमने देखा और इस छक्के के बदौलत देखा जाए तो टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर जो है टीम की. यहाँ पे 4 विकेट गए हैं. जिस तरह से विकेटों का सिलसिला रामवाड़ी टीम का चालू था वही सिलसिला यहाँ पे जारी है जो है टीम का. लेकिन यहाँ पे डिफरेंस क्या है दोनों में, तो जो रामवाड़ी के बल्लेबाज आउट हुए वो रन बना के आउट हुए
और जोहे के बल्लेबाज जो आउट हो रहे वो रन नहीं बना के, पलाश लगभग देखा जाए तो 0 रन के ऊपर आउट हुए। सार्थक मात्रे एक तुक्का मार के आउट हुए। उसके बाद सिद्धू 1 रन बना के आउट हुए और साहिल 0 रन बना के आउट हुए। इस बार क्या बढ़िया शॉट सिद्धू का, बल्ले बल्ले करते वक्त देने वाला ये छक्का, बेहतरीन, लाजवाब, काबिले तारीफ, ये कॉपी बुक स्टाइल। अब बार 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 देखते रहेंगे इस तरह का शॉट सिद्धू के बल्ले से आता हुआ। सिद्धू भोकल नाम का ये जलवा इस छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम के ऊपर, यहाँ पे उनका आवाज यहाँ पे देखने को मिल रहा है। काफी बड़ा छक्का यहाँ पे सिद्धू के बल्ले से। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 20। काफी बढ़िया, काफी बढ़िया, जितनी तारीफ करूं ना उतनी कम। इतना बढ़िया शॉट सिलेक्शन सिद्धू का, खुद को लेट के पिच के ऊपर पूरे लेटे थे, उसके बाद ये शॉट सिलेक्शन देखने को मिला। अच्छी यहां पे बल्लेबाजी करते हुए सिद्धू भोकल, फिर से एक बार बड़ा शॉट यहां पे, लेकिन यहां पे कैच की संभावना। कैच ड्रॉप किया, इस बार 1 रन मुकम्मल किया सिद्धू ने। अच्छी बल्लेबाजी करते हुए, छोटा पैक और बड़ा धमाका। क्या बढ़िया प्लेयर है, लगता नहीं ना मारेगा। नितिन जी मोकल भारतीय जनता पार्टी के वाइस प्रेसिडेंट इस तहसील के, उनके लड़के हैं। क्या तेज तर्रार बल्लेबाजी कर रहा है, प्रभावशाली बल्लेबाजी में तो कहूंगा बल्लेबाज की। लाउड अपील करते हुए, अंपायर से मांग करते हुए, अच्छी गेंद यहाँ पे एंगल के साथ यहाँ पे गेंदबाजी करते, पिच के कोने का इस्तेमाल किया जा रहा है और वहां से गेंद डालने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद आपको देखने को मिली। अच्छी गेंदबाजी, कमबैक करते हुए गेंदबाज रामवाड़ी टीम के लिए 2 छक्के दागे ऋषि को सिद्धू मोकल ने। उसके बाद अच्छा स्कोर आपको स्कोर बोर्ड के ऊपर नजर आता हुआ। बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी कल्पेश ने। कल्पेश का ऐसा लग रहा है आज दिन नहीं चल रहा है, बल्ले के ऊपर ठीक से गेंद नहीं आ रही है। 2 ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 21 रन, 3 विकेटों के नुकसान के ऊपर, 3 विकेटों के नुकसान के ऊपर यहां से देखा जाए तो 21 रन हो गए। आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए 24 रन लगभग चाहिए। 21 रन आ चुके, लगता है 12 गेंदों में 24 रन ये बन सकते। 2 छक्के चाहिए हर एक ओवर में। मैं इधर से आसानी से बोलता हूं, लेकिन ये रन बनाना बल्लेबाज को ही मालूम है। हम यहाँ से आसानी से बोल सकते ये कवर ड्राइव लगाना चाहिए, ये स्क्वायर ड्राइव लगाना चाहिए, ये हुक शॉट खेलना चाहिए, स्ट्रेट ड्राइव करना चाहिए, लेग ग्लांस करना चाहिए, लेकिन यहाँ से बोलने में और ग्राउंड में खेलने में काफी अंतर है। लेकिन हमारा काम ही है, एज अ कमेंटेटर हम काम करते हैं, तो हमारा काम है जिस तरह से खिलाड़ी खेलते और उस तरह से हमको कमेंट्री करने का काम होता है, वो काम हम बखूबी निभाते हुए। लगभग 2 ओवर का खेल हो चुका है। 2 ओवर में टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 21 रन, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। यहां से आने वाली 12 गेंदें 24 रन की आवश्यकता होगी जोहे टीम को, जो जोहे टीम रामवाड़ी के खिलाफ खेल रही है। इसके बाद का मुकाबला आपको देखने को मिलेगा हमरापुर बनाम जीते, ये 2 टीमों के बीच मुकाबला। दोनों ही टीमों को हम ढेर सारी शुभकामनाएं देंगे उनके मुकाबले के लिए। लेकिन अब जो मुकाबला जारी है उस मुकाबले में रोशन जी कौन जीतेगा अभी तक हम बता नहीं सकते, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। यहाँ पे प्रेडिक्शन सब फेल है। स्कूल के जो हमारे बच्चे हैं वो जो बैठे हैं ना ऊपर, वो ठीक से बैठो। अगर उधर से फिसल गए तो आपको लगेगी कम, लेकिन आपके मम्मी पापा को बहुत टेन्शन हो जाएगा। वरती जे बसलेत ना मुलं आमची ते आपल्या कितालावर, त्यांना विनंती असेल उभे पण आपण आहात आणि बघा खाली किती खोल आहे। शाळेत जा आपण, वेळ झालेली आहे बघा आपली। आपण 2 शिव्या मला देताय, मला हे कळते, मला आवाज नाही येत, पण हा एक नेचर आहे माणसांचा, सायकोलॉजी याला म्हणतात। कारण एखाद्याला चांगला सांगायला गेलो ना पटत नाही, आपला समाजच लय भारी आहे। इस बार बल्ला चलाया और यहाँ पर फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई फिर से एक बार सिद्धू मोकल के बल्ले से आता हुआ ये ताबड़तोड़ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में छक्का। वाह भाई वाह, क्या बात है। आसमान की कोई सीमा नहीं होती, पृथ्वी का कोई तोल नहीं होता, साधु की कोई जात नहीं होती और इस बल्लेबाज का कोई जब्बा भी नहीं।
3 छक्के, काबिले तारीफ बल्लेबाजी, छोटा पैकेट बड़ा धमाका। बेहतरीन बेहतरीन तारीफ के काबिल ये बल्लेबाजी यहां से होते हुए सिद्धू की। फिर से एक बार हवा में गेंद, लेकिन गैप सिलेक्शन अच्छा है। देखा जाए तो लॉन्ग ऑफ काउ कॉर्नर, दो क्षेत्र के बीच में गेंद गिरी। अच्छी रन बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों में। एक रन को दूसरे रन में कन्वर्ट किया कल्पेश और सिद्धू मोकल ने। जो सिद्धू मोकल अभी तक देखा जाए तो गेंदबाज के तौर पर उभरते सितारे हैं, लेकिन आज के दिन में उनका बल्ला बोल रहा है, बल्ले से रन निकल रहे हैं और इस वजह से वो चर्चा के सत्र में आते हुए सिद्धू मोकल। अपनी टीम को जरूरत है क्योंकि इस बार खतरे में है, तो इस बार देखने को मिलेगा कि डिप मिड विकेट की तरफ छक्का दागा। खराब चेंडू, वाईट बॉलचा येतो इशारा बनतात आणि वाईटच्या मदतीने अवंतर धावमध्ये खात्यात जमा होते एक धाव आणि एकरी धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती। अजूनही 10 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे। हा चांगला चेंडू पाहायला भेटतो, टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला चेंडू आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही। डॉट बॉलची झाली समाप्ती, धावसंख्या थांबली गेली आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती। 9 चेंडू 15 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि टेकडीवरती जी मुलं आहेत त्यांना विनंती करतो पण जरा सावकाश उभं राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला दुखापत होऊ नये। शाळेमध्ये जायचं, तुमची शाळेची वेळ झाली असेल। या बॉलवरती आक्रमण पाहायला भेटतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, स्वतः गोलंदाज आणि फलंदाज मात्र बाद होईल, तो म्हणजे सिद्धू बॅक टू डग आउट। जिस सिद्धू से उम्मीदें थे वो सिद्धू इस बार मैदान से बाहर निराश होंगे। हमारे दर्शक जो है कि जिनको चाहते थे वो कि अभी खेलना चाहिए, बल्लेबाज रहना चाहिए मैदान के ऊपर, लेकिन दोस्तों ये खेल है, यहाँ पे प्रेडिक्शन सब फेल है दोस्तों। तो यहाँ से आपको देखने को मिला सिद्धू मोकल जिनके बल्ले से 3 छक्के और टीम के उनके सपोर्टर ने कितना उनको सहयोग दिया गया, देखो जोरदार तालियों से स्वागत किया हर एक खिलाड़ी ने। ये पहचान होती है खिलाड़ी की और ये तो यूनिटी होती है ना टीम की। इस तरह से यूनिटी चाहिए। आप अगर नहीं खेले, दूसरा खिलाड़ी खेल रहे उसके लिए तालियां बजाओ, दूसरे दिन आप खेलोगे वो आपके लिए तालियां बजाएगी। ये तो दोस्तों 11 का स्क्वाड होता है, तो आपको एक दूसरे को सहयोग करके एक क्रिकेट खेलना होता है। वही क्रिकेट आज जो है टीम की ओर से देखने को मिला। अच्छे अच्छे यहाँ पे खिलाड़ी जो है टीम में है, मैक्स धुमाल होंगे, सार्थक मात्रे, अभी सिद्धू मोकल, कल्पेश, पलाश मोकल जैसे नामचीन खिलाड़ी है। बाबू नागे काफ़ी क्रिकेट खेल चुके इस जो है टीम के लिए, उनकी अनुपस्थिति है आज इस क्रिकेट में। सुनील जी हो गए, ये बहुत सारे खिलाड़ी आज इनके टीम में नहीं है। प्रवीण भाई नामचीन खिलाड़ी। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद, अंपायर राजा सर ने बताया कि ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड करा दिया। यहां से टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 31 रन। बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, 8 गेंदों में चाहिए 14 रन। इस बार गलती की विकेट कीपर ने, क्या हुआ ये तो काफी खतरनाक हो सकता है। 1 रन तो रन गई, यहां से विकेट भी नहीं मिली। मतलब 7 गेंदे 13 रन की आवश्यकता होगी यहां से जीतने के लिए। 7 गेंदे और 13 रन की आवश्यकता होगी। ये आवश्यकता पूरी करने की कोशिश कल्पेश को करना पड़ेगा। ऑफ स्टंप के बाहर की लाइन पिक की थी, अच्छा फैसला। गेंदबाज का टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर की तरफ निकलती हुई, काफी वाइट लाइंस के करीब से गुजरती हुई। अंपायर ने बोला कि ये डॉट गेंद है। डॉट गेंद की समाप्ति हुई। 3 ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 32 रन, 4 विकेटों के नुकसान के ऊपर यहां से आने वाली 6 गेंदें और 13 रन की आवश्यकता होगी जो है टीम को। यहां से कल्पेश को उनसे उनके बल्ले से रन आने चाहिए। जो कल्पेश मैंने जेपीएल जोहा प्रीमियर लीग में काफी बड़े शॉट खेलते हुए उनको हमने देखा है,
बहुत सारे मुकाबले, चलो टीम मीटिंग मत लो, आज के दिन आप सहयोग कीजिए। 6 गेंदे 13 रन की आवश्यकता होगी यहाँ से जीतने के लिए। सिद्धू ने यहाँ से मुकाबले में जान फूकी, उनके 3 छक्के ने थोड़ा करीब लाया जीत के जोहे टीम को। ये सिद्धू की मेहनत कितनी रंग लाएगी बंटी भाई, ये देखना होगा, क्योंकि यहाँ से 6 गेंदे 13 रन इतना मुमकिन भी नहीं है, लेकिन गेंदबाजी भी उतनी अच्छी है, तो उनकी भी तारीफ करना चाहूंगा गेंदबाजों की। अच्छी गेंदबाजी की, कमबैक किया, सिद्धू जैसे खतरनाक साबित हो रहे थे बल्लेबाजी में, उनको आउट किया गेंदबाज ने। अच्छा कैच पकड़ा गया, सिद्धू को मैदान से बाहर भेजा। और अभी देखने को मिलेगी आपको 6 गेंदे और 13 रन की आवश्यकता होगी। पलाश मोकल और उनके साथ जुड़े हुए राज को अभी दमखम दिखाना पड़ेगा। हमारे बीएस मोकल साहब के लड़के राज, वो भी इन फॉर्म चल रहे थे 2-3 साल पहले, लेकिन अभी फॉर्म कम दिख रहा है मुझे राज का, क्योंकि मैंने उनको इस टीम में ओपनिंग करते हुए देखा है। वो राज अभी उनको तो यहाँ से बल्ला चलाना पड़ेगा, और कल्पेश को, क्योंकि 6 गेंदे 13 रन की आवश्यकता है। सामने की तरफ हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से गेंद को यहाँ पे ऑन ड्राइव किया, 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरा रन यहाँ पे आसानी के साथ पूरा किया। अच्छी रन इन बिटवीन द विकेट, ये दोनों ही खिलाड़ियों में काफी बेहतरीन 2 रन यहाँ से मुकम्मल किए दोनों ही खिलाड़ियों ने। 5 गेंदे और 11 रन की आवश्यकता होगी। फील्डिंग में बदलाव आपको देखने को मिलेगा, अच्छे तगड़े खिलाड़ी रामवाड़ी की टीम में आपको देखने को मिल रहे। 5 गेंदे और 11 रन की आवश्यकता आपको देखने को मिलेगी। यहां से रामवाड़ी या जोहे कौन सी टीम जीतेगी, अंपायर कुछ सलाह मशवरा दोनों में कर रहे हैं, उसके बाद निर्णय बताया जाएगा। अभी ग्राउंड के ऊपर क्या चल रहा है हमें भी पता नहीं, अंपायर हमको सिग्नल देके बताएंगे। आपल्याला जर शंका असेल तर कर्णधाराला परमिशन असते अंपायर सोबत बोलायची, तर आपण त्याचा वापर करू शकता आणि अंपायरशी बोलून घ्या. कारण मी मगाशी बंटी दादा म्हटलं की वेगवेगळी डोकी एकत्र आल्यानंतर वादविवाद होता, त्याच्यामुळे एकालाच डोकं वापरू दे असं म्हटलं. तर आमचे निकेत मुकल सर, आमचे साथी समालोचक यांचं शुभागमन झालेलं आहे. तर अर्थात आम्ही सर्वजण ड्युटी करून इकडे येत असतो, आम्ही तिकडे खाडा करत नाही, त्या अगदी मुलांचं नुकसान करत नाही हे लक्षात घ्या. जरी आम्ही इथे असलो तरी आम्ही आमचं काम करून इथं आलोय. इस बार देखा जाए तो ऑन ड्राइव किया, गेंद जाएगी, 1 बाउंस डीप मिड विकेट की तरफ आता हुआ, राज के बल्ले से तनतनाता हुआ चौका. काफी खुश होंगे पप्पा बीएस मुकल सर, मैच देख रहे होंगे यूट्यूब के माध्यम से, उनकी तरफ से भी राज भाई को शुभकामना आ चुकी है. थोड़ा स्पीड अप कीजिए, ज्यादा वक्त जाया मत कीजिए. टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 36 रन. यहाँ से आने वाली 5 गेंदें रोशन जी, और जीतने के लिए रन चाहिए 9 रन. 5 गेंदें 9 रन की आवश्यकता. जोहे टीम जीतेगी या रामवाड़ी. 9 रनों की आवश्यकता 5 गेंदों में. बल्लेबाज राज जो 2-3 साल पहले अच्छे इनफॉर्म चल रहे थे, वो फॉर्म फिर से एक बार दोहराना पड़ेगा, अभी फॉर्म में आना पड़ेगा. ऑन ड्राइव किया, फिर से एक बार 1 रन मुकम्मल किया. काउ कॉर्नर की तरफ गेंद तेजी से पकड़ी गई है, 1 रन यहां से मुकम्मल किया. दूसरे रन की कोशिश इस बार गलती हुई रामवाड़ी से. दूसरी रन, तीसरी रन की कोशिश की जाएगी. इस बार देखा जाए तो गेंद बॉर्डर लाइन के बाहर है. गलती यहां पे की, और गलती का भुगतान यहां से करना पड़ा. कितना रन होगा अंपायर?
5 रन यहाँ से मिलेंगे, अतिरिक्त 5 रन में तो मानूंगा, जहां एक ही रन थी, विकेट लेने के चक्कर में गड़बड़ किया। कभी कभी क्या होता है जीवन में, एक पकड़ने को जाएंगे तो दूसरा छूट जाता है। ये दोस्तों इस तरह से जीवन में होता है और उस तरह से आपको देखने को मिला। यहाँ से आने वाली 4 गेंदें और 4 रन की आवश्यकता। हर्ष उल्लास आपको यहाँ पे दर्शकों में देखने को मिलेगा। जोहे के काफी जो ऑनलाइन यूट्यूब के माध्यम से जुड़ चुके दर्शक वो भी खुश होंगे, घर बैठे मुकाबला देख रहे तो वो भी काफी खुश होंगे। जिस तरह से सिद्धू मोकल की तारीफ करना चाहूंगा, इस बार इसने मुकाबले में जान बूझी, जिस तरह से 3 छक्के दागे उस तरह से कमबैक दिलाया जोए टीम को, और उस कमबैक को राज ने आगे बढ़ाया। राज की भी तारीफ करना चाहूंगा। अभी तक देखा जाए तो 2 चौके, एक भाग्यशाली चौका और एक खुद के तरफ से मारा हुआ चौका डीप मिड विकेट की तरफ। अच्छी कोशिश, 4 गेंदें यहां से आने वाली और जीतने के लिए महज 4 रन की आवश्यकता। 4 गेंदें 4 रन की आवश्यकता। अभी मुकाबले में जान फूकनी पड़ेगी गेंदबाज को। यहाँ पे डर 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 और प्रेशर, यही दोस्तों क्रिकेट का दूसरा रूप है, अवतार है। नो गेंद, यहाँ पे अंपायर की तरफ से उंगलियां आसमान की तरफ घूम जाएंगे और बताएंगे कि ये फ्री हिट है। इसका मतलब यहाँ पे देखो, यहाँ पे भाग्य का सहारा मिला राज को, जिस तरह से देखने को मिला भाग्यशाली है राज। उनको यहाँ पे खराब थ्रो के चलते 5 रन मिले और वो टीम को इजाफा हुआ। इस बार देखने को मिलेगा आपको 4 गेंदें 3 रन की आवश्यकता। ये नो, इसके ऊपर फ्री हिट है बल्लेबाज को। उल्टास गेंद यहाँ पे कवर की तरफ गेंद को मारा, 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा अंपायर की तरफ से। यहाँ पे अंपायर यहां से बात करेंगे, दोनों अंपायर यहां से अंपायर को बात करने दो, उसके बाद जो फैसला आएगा उसके बाद आप अमल कीजिए, उसके बाद आप रिएक्शन दीजिए। पहले अंपायर का एक्शन तो देखो क्या निर्णय लेते। नो गेंदे, आप चिल्लम चिल्ली करोगे तो इसमें आपका ये लॉस है। जीते की टीम है, उनसे विनती करूंगा, मैच चालू है, आपका गेंद सॉरी फिर जो मार रहा है उनको बोलना चाहूंगा। तो कमेंट्री के माध्यम से बोलने में बहुत दिक्कत आती है, डायरेक्ट नाम लेना मतलब खतरे की घंटी। इस बार फ्री हिट का इशारा किया। आज हमारे रामनाथ भाई जीता के उनकी टीम इस मैदान के ऊपर आपको देखने को मिलेंगे। फ्री हिट बरकरार होगा, नो दिया, इसका मतलब मुझे लगता है 1 ही रन की आवश्यकता होगी। खराब गेंदबाजी गेंदबाज की। अच्छा शॉट सिलेक्शन, यहाँ पे कवर के ऊपर से गेंद को मारा, 1 रन यहाँ से गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, 4 रन मिलते हुए। ये जीतने वाला चौका है, जीते। चलो आपका निर्णय जो लिया आपने उसके ऊपर अमल कीजिए। अच्छा यहाँ पे खेल देखने को मिला सिद्धू मोकल से, काफी बेहतरीन सिद्धू मोकल की तारीफ करना चाहूंगा, राज की भी यहां से तारीफ करना चाहूंगा। ये 2 खिलाड़ियों ने समर्पण दिया अपने टीम के लिए और यहां से मुकाबला जीता। जोहे टीम आपको मुबारकबाद देना चाहूंगा, शुभकामनाएं देना चाहूंगा। अब मैं लेता हूं छोटा सा ब्रेक के उस पार आप सुनोगे हमारे निकेत मोकल मैन फ्रॉम कलवे, इनके वॉइस में आज का ये